गोष्टीचं नाव आहे कोवळी होणं. तर विठ्ठल कामाची ही सगळी स्टोरी या पुस्तकात जेवढं लिहिलं ते सगळं त्यांचं विराट कामाचंच आहे, त्यांचंच आहे. तर ही त्यांच्या लहानपणीची गोष्ट आहे की ते म्हणतात की त्यांना काय वाटतं, एखाद्या वेळेस जेव्हा त्यांचं लहानपण त्यांच्या डोळ्यासमोर येतं तर ते एक चलचित्रासारखं लहानपण त्यांच्या डोळ्यासमोर येते की त्यांनी काय काय केलं काय नाही. आणि ते म्हणतात की त्यांच्या लहानपण जे गेले त्या लहानपणानेच त्यांना बनवलं आहे. त्यांच्या लहानपणी त्यांनी जे काही खेळ खेळले, ज्या गोष्टी शिकल्या त्या सगळ्यांनीच त्यांना खरं म्हणजे बनवलेलं आहे असं त्यांना वाटतं. ते तेव्हा मुंबईमध्ये राहायचे आणि मग त्यांचंही असं सर्वसाधारण लोकांसारखं 3 रूमचं घर होतं, ज्याच्यामध्ये एक रूम, किचन आणि हॉल असल्यासारखं होतं आणि एक छोटीशी बाल्कनी होती त्यांची. ती बाल्कनी कधी यूज व्हायची, कोणाला पनिशमेंट देण्यासाठी किंवा कोणी आलं तर त्यांचं स्वागत करण्यासाठी, कोणाचं पाहुणचार करून बसवण्यासाठी ती बाल्कनी कशी यूज व्हायची. आणि कधी कधी ती बाल्कनी काय म्हणून खास करून यूज व्हायची, भावंडांना पनिशमेंट देण्यासाठी. कारण ह्यांना धरून 6 भावंड होते. 6 भावंड म्हणजे कोणाला ना कोणाला कधी ना कधी पनिशमेंट भेटायची. मग पनिशमेंट म्हणजे काय राहायचं की ज्याने चूक केली त्याला काय करायचे, त्यांनी त्या बाल्कनीत दिवसभर उभे करायचे आणि बाल्कनीमध्ये दिवसभर उभं करून त्याला त्या दिवशी जेवायला काहीच नाही द्यायचे. जेवायला काहीच नाही द्यायची, ती त्यांची शिक्षा म्हणायची. आणि मग ह्यांना पण कधी कधी लेखकाला पण शिक्षा व्हायची. मग काय व्हायचं, जेव्हा त्यांना शिक्षा व्हायची त्यांना बसून ठेवायचे, जेवायला नाही द्यायची. आणि त्यांची गंमत कोण बघत होतं, ती आजूबाजूला असलेली जी झाडं होती त्या झाडातून काही सारखे जे झाडं होती, लिंबाचा पाला म्हणा, छोटे छोटे सीताफळ म्हणा, द्राक्ष म्हणा, असं काही पडत होतं. तर आणि प्लस त्यांची जी मित्रमंडळी होती ती त्यांच्यावर खूप जास्त जीव लावणारी सगळी मित्रमंडळी आजूबाजूलाच राहायची. मग ते काय करायचे, ते पण ह्यांना सतवायचे. मग ह्यांना ते खूपच अजून मजा ह्यांना ती पनिशमेंट वाटायचीच नाही. बाल्कनीत तर बसायची, खायला काही भेटायचं नाही म्हणून वाटायचं, पण परेशानी पण तेवढंच व्हायची. मित्र पण सतवायचे आणि यांचे मित्र कसे खूप जीवाला जीव लावणारे चांगले होते. पण सगळ्यांमध्ये यांच्या वडिलांची भीती खूप जास्त होती. वडिलांच्या समोर यांच्या कोणीच जायचं नाही. यांच्या वडिलांना पाहिलं की सगळेजण पाय काढून टाकायचे, दूर निघून जायचे. आणि यांच्या वडिलांचा कसा होता, हॉटेलचा बिझनेस होता. हॉटेल सम्राट म्हणून त्यांचे वडील चालवत होते. आणि वडिलांचा हॉटेलचा बिझनेस असल्यामुळे वडील एकदा सकाळी बाहेर जायचे, रात्री उशिरा यायचे, मग दिवसभर यांचंच चालायचं. मग सगळी घराची जबाबदारी एकट्या आईवर पडलेली राहायची. मग दिवसभर कष्ट करून 6 भावंडांना वाढवायचं, त्यांना जेवायला वाढायचं, त्यांचं सगळं घर आवरायचं, सगळं कामामध्ये तिचा दिवस जायचा. पण कधीही एवढं सगळं काम, एवढ्या जबाबदाऱ्या बघून तिनं कधीच असं लादून घेतलं नाही की माझ्यावर एवढं जिम्मेदाऱ्या पडायला. आणि ती कधी त्याला कंटाळली नाही. कधीच तिनं असं दाखवलं नाही की मला हे खूप लोड होतोय म्हणून, की असं तिनं कधी कंटाळी हे दाखवलं नाही. तिनं नेहमी त्या लेकरांसाठी सगळ्यांसाठी करायची, घरच्यांसाठी तर करायची, पण काही बनवलं की शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण द्यायची, त्यांच्यासाठी पण बनवायची. मग आईचं शिक्षण त्यांचं 9वीपर्यंत झालेलं होतं. पण आई कशी धाडसी होती, शिकण्यामध्ये तिला इच्छा होती. तर त्यांचा जेव्हा मोठा मुलगा म्हणजे ह्याचा भाऊ श्रीमंत हे जेव्हा 10वीला होते तेव्हा आईनेही 10वी दिली. तेव्हा आईने त्यांच्या 10वीची परीक्षा दिली. तर फिजिक्समध्ये फिजिशियन म्हणून त्यांची आई तेव्हा झाली. पण एक तर झालं की तेव्हा त्यांनी मराठी या विषयामध्ये नापास झाल्या. मराठी त्याने नाही देऊ शकल्या, नापास झाल्या. पण तरी त्या खचल्या नाही. त्यांनी पुन्हा मराठीचा पेपर दिला आणि शेवटी त्यांनी 10वी काढली. 10वी काढल्यानंतर त्यांना आजूबाजूचे नातेवाईक ते खूप म्हणू लागले, म्हणजे सारखं डवचू लागले की आता काही हिला टीचर बनायचं का म्हणून. पण तरी त्यांच्या आईने तर कधी कोणाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि नंतर त्यांच्या आईने गाडी शिकली. त्या वयामध्ये त्या वेळेस जेव्हा कोणीही असं काही करायचं नाही, या गोष्टींना जास्त मान्यताही नव्हती, तर तेव्हा त्यांच्या आईने गाडी शिकली. पण तेव्हा नातेवाईकांचं कोणाचं तोंड ह्याच्यासाठी नाही बोललं की आता काही ड्रायव्हर बनायचं का म्हणून. कारण त्याच्या आईने जे कोणी करत नाही ते साध्य करून दाखवलं होतं. पण शेवटी त्याची आई ड्रायव्हर बनलीही, घरातल्या सगळं हे करण्यासाठी, जबाबदारी पार पाडण्यासाठी. आणि तेव्हा त्याच्या वडिलांना एका प्राईम लोकेशनवर त्यांचं हॉटेल काढायचं होतं. तर तेव्हा त्यांना पैशांची गरज होती. मग तेव्हा लेकाच्या आईने काय केलं, स्वतःचा दागिन्यांचा डब्बा सगळा देऊन टाकला आणि तिथे त्यांना हॉटेल काढण्यासाठी मदत केली.
मग तेव्हा घर चालवण्यासाठी जे काही फजिती व्हायची, जे काही व्हायचं सगळं त्याची आई बघून घ्यायची. आईने शिक्षणही केलं, कष्टही घेतले, घरही सांभाळलं, सगळं त्यांनी एकत्र केलं. म्हणून लेकांच्या मनात आईबद्दल थोडं जास्त आहे, आदर आहे. तर मग नंतर काय झालं, पण लेखक वडिलांना हिटलर या नावाने बोलवायचे. कारण ना त्यांचे वडील कसे थोडे रागिष्ट स्वभावाचे होते. त्यांच्या वडिलांना सगळे घाबरायचे आणि त्याच्यामुळे हे सगळे लेकर पण काय करायचे, दिवसभर किती धिंगामस्ती करू. आता कळालं वडील येणार आहेत म्हणलं की उलटं पुस्तक धरायचं की सुलटं पुस्तक धरायचं, काहीही करायचं, पण पुस्तकात डोकं घालून बसायचं की वडिलांना वाटावं की माझे लेकरं किती शांत आहेत, आपापलं काम करायला, त्यांनी पुस्तक वाचायला, अभ्यास करायला. पण असं काही खरं मध्ये नव्हतं. वडिलांच्या भीतीमुळे करायचे. जेव्हा वडील लवकरही यायचे तेव्हाही यांना कळायचं वडिलांची चाहूल लागली की घरात आलेले नातेवाईकही आणि यांचे मित्रमंडळी सगळे गायब पाहिजे घरातून. आणि मग कारण वडिलांचा तसा दरारा पण होता, त्याच्यामुळे लेखक त्यांना काय म्हणायचे, हिटलर म्हणायचे. पण लेखकांचं एक होतं की माझे वडील जरी तसं वागले पण त्याच्यातून माझ्यासाठी काहीतरी चांगलंच होतं. पण मी त्यांना हिटलर म्हणत होतो. पण तो त्यावेळेसचा काळ होता. त्या काळानुसार आज आपण वागलं तर जमणार आहे का? नाही. म्हणून जेव्हा माझी लेकरं होतील, माझ्या लेकरांसोबत मी असं नाही करणार, मी त्यांना ही वागणूक नाही देणार. कारण काळानुसार माणसाला बदलावं लागतं. त्यांचे वडील कसे, मग त्यांच्या वडीलही काही गोष्टीमध्ये खूप हे होते. मग वडिलांनी पहिल्यांदा त्या काळामध्ये टेप रेकॉर्डर घरी आणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या वडिलांनी टेप रेकॉर्डर आणलं होतं. मग टेप रेकॉर्डर आणल्यानंतर हे सगळेजण खूप खुश होऊन टेप रेकॉर्डरमध्ये गाणं लावायचं, बघायचं. आणि त्यांचे वडील त्यांच्याच आवडतीचं एक गाणं राहायचं, तेच लावायचे. मग ह्यांना नाईलाजाने सगळं ऐकावं लागायचं. आणि लेखक कसे अभ्यासातही हुशार होते. लेखकांना त्यांचं लहानपण का आठवतं, त्यांच्या शाळेमुळेही. रॉबर्टन नावाची त्यांची शाळा होती. त्या शाळेमध्ये त्यांचे एक शिक्षक होते जे नेहमी सूट बूट घालायचे, नीट टॉपटेप राहायचे आणि बॅगमध्ये नेहमी वही पेन असणं असं त्यांना वाटायचं. त्यातून त्यांनी काय म्हणायचे, जर एखाद्या माणसाला घडायचंय तर त्याला शिस्तीत राहणं आलंच पाहिजे. ते दिखाव्यासाठी नाही, तर शिस्तीतून एक माणूस घडतं असं त्यांना वाटायचं. म्हणून ते म्हणायचे की नेहमी शिस्तीत चांगले कपडे घालणं, बूट पॉलिश करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा गरजेच्या आहेत. त्याच्याच उलट त्यांना एक नाईक सर म्हणून होते, ते त्यांचे गणिताचे शिक्षक होते. ते मात्र काय करायचे, धोती घालायचे, पटका बांधायचे आणि ते त्यांचे गणिताचे सर होते. तर ते हे असे उलट प्रत्येकांचं वेगवेगळं. अजून एक त्यांना सर होते जे त्यांचे इंग्रजीचे सर होते आणि ते काय करायचे, नाकात बोलायचे. आणि मग त्याच्यामुळे लेखकांना त्याचं खूप म्हणजे हसू यायचं. ते जेव्हा लेखकाला बोलवायचे ए विठ्ठल असं म्हणून जेव्हा नाकात आवाज काढून बोलवायचे तेव्हा लेखकांना खूप पोटातून हसू यायचं. लेखक त्याचं खूप हसू करायचे. लेखकांना ते नवीन काहीतरी वाटायचं. पण लेखक म्हणतात की मला त्या शिक्षकांनीही घडवलेलं आहे. आज मी जो बनलेलो आहे ते माझ्या त्या शिक्षकांमुळेच बनलेलो आहे. माझ्या आईने त्या वेळेसच्या काळानुसार वेगळं जाऊन जे केलं त्याच्यामुळे मी बनलेलो आहे. माझ्या वडिलांच्या त्या स्वभावामुळे आम्ही वाईट वळणाला गेलो नाही. माझा मोठा भाऊ कसा होता म्हणायचे, त्याला हिरोगिरी करण्यामध्ये आनंद होता, त्याला शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि तो कसा की वडील जे म्हणायचे त्याच्या उलटच करायचे. त्याला नियमामध्ये बांधून राहायला आवडायचं नाही. जे नियम आहे त्याला त्याच्या उलट करायला आवडायचं. म्हणून तो सारखं जास्त पण शिक्षा त्याला व्हायची. मग त्याच्यानंतर लेखकाला थोडीशी कमी शिक्षा व्हायची. लेखकांनी 2 वेळेस लेखकांनाही शिक्षा झाली. एक वेळेस कधी, जेव्हा लहानपणी लेखकांनी खोटं बोलले. कशासाठी की लेखकांचं जेव्हा 10वीचा रिझल्ट आला तेव्हा लेखक एका विषयात नापास झाले होते आणि लेखकांनी ही गोष्ट वडिलांना कळू नये म्हणून प्रगती पुस्तक लपून ठेवलं होतं. पण त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्याने काय करामत केली की वडिलांना हे सांगितलं की याने काय केलं, रिझल्ट लपून ठेवलाय म्हणून. मग तेव्हा वडील खूप रागात आले आणि वडिलांनी जवळच पडलेलं जे एक काठीचं दांडूक होतं त्याने एवढं बदा मारलं याला, लेखकांना खूप मारलं की लेखकांना 4 दिवस झोपूनच राहावं लागलं. असे लेखकाचे वडील होते. लेखकांचं बालपण हे कसं गेलंय म्हणजे मार खाऊन, काही गोष्टी शिकून, असं सगळ्या गोष्टींनी त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून आज त्यांना कुणाला विचारताना ना हसू येतं, लाज येण्यापेक्षा हसू येतं की तू लहानपणी शड्डीत हागलास का आणि आज ते विरोधाने सगळ्याला विचारतात ते. आणि जेव्हा पुढच्याला विचारताना त्यांनाच हसू येतं आणि विचारल्यानंतर हा 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 म्हणून ते स्वतःच हसतात.